तर माझ्या मेडिसिनच्या पोस्टिंगमध्ये मी वार्ड नंबर 13मध्ये एक CMLचा पेशंट पाहिला. CML म्हणजे क्रोनिक मायलॉइड ल्युकेमिया, एक ब्लड कॅन्सर येतो. तर त्या पेशंटमध्ये मी पाहिले की त्याचे तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता की CML डायग्नोसिस आहे आणि आपण त्या पेशंटमध्ये इमॅटिनिब नावाचा ड्रग यूज करतो. तर आपण हे ड्रग काय यूज करतो इमॅटिनिब नावाचं? तर इमॅटिनिब हे एक टायरोसिन कायनेज एन्झाईम इनिबिटर आहे. तर त्याचं काय रॅशनल काय यूज करायचं तर बघतो आपण. चला आपण आपल्या पॅथोच्या रॉबिन्सच्या बुकमध्ये पाहिलं तर ते डायग्राम दिलेली तिथे बघा, एक 9व्या क्रोमोझोमवर ABL जीन आहे आणि 22व्या क्रोमोझोमवर BCR जीन आहे. तर ह्या दोन्हीमध्ये ट्रान्सलोकेशन होते आणि ABR आणि BCR जीनचं फ्युजन होतं आहे. तर हे फ्यूज जीन आहे BCR ABL जीन. तर ते BCR ABL जीन हायब्रिड जीन काय करते, टायरोसिन कायनेजचे एक्सेसिव्ह प्रोडक्शन करते आणि टायरोसिन कायनेज काय करते, अनकंट्रोल मायटोसिस. अनकंट्रोल मायटोसिस म्हणजे काय, तोच कॅन्सर आहे. तर त्यामुळे ह्या एन्झाईमला आपण जर इनिबिट केलं तर अनलिमिटेड ग्रोथ होणार नाही सेलची. त्यामुळे आपण यूज करतो हे टायरोसिन कायनेज इनिबिटर्स. तर कोणकोणचे टायरोसिन कायनेज CMLमध्ये कोणकोणचे यूज करू शकतो? ते इमॅटिनिब यूज करू शकतो, तर निलोटिनिब यूज करू शकतात किंवा डॅसाटिनिब यूज करू शकतो. सो दॅट्स वाय यूज टायरोसिन कायनेज इनिबिटर्स इन CML.